सगळं धक्कादायक आहे, धोकादायक पण आहे. आणि खरोखर मी ते न्यूज चॅनलवर आणि यूट्यूब्सवर अनेकांच्या आणि रिलायबल काही लोक आहेत. आता राहुल कुलकर्णीसारखे लोक आहेत, ते रिलायबल आहेत, खूप अभ्यास करतात, माहिती घेतात आणि आपलं प्रक्षेपण करतात यूट्यूबचं. असे अनेक आहेत. तर ते रिलायबल, ट्रस्टवर्दी, विश्वासार्ह असे जे सोर्सेस आहेत, ते जे एक एक माहिती देत आहेत ती धक्कादायक तर आहे, पण समाजामध्ये धोकादायक देखील आहे. आता लेटेस्ट जी बातमी आलेली आहे ती आहे की हा जो हरामी आहे त्याला, तुम्ही हा ऐकताय म्हणून मी त्याला सगळ्या शिव्या देऊ शकत नाही आहे, नाहीतर सगळ्या जेवढ्या शिव्या आहेत ना, अवयवांवरून, नातेवाईकांवरून, सगळ्याच्या सगळ्या शिवाय याला द्यायच्या लायकीचा हा हरामजादा आहे. आणि हा जो कॅप्टन बाबा, खरात बाबा, अशोक खरात बाबा, त्याचं मेडिकल रिपोर्ट जो आला आहे आणि जो चॅनलवरून सांगतायत, यूट्यूबवर सांगतायत, त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं आहे की याला HIV आहे. अरे बरं, याच्याशी ज्यांचा संबंध आला त्यांची संख्या, हे चॅनल, हे यूट्यूबवाले आणि पोलीस स्वतःच्या तोंडाने बोलत नाहीत, लीक करतात बातम्या अशा. त्यांचं तर म्हणणं असं गेल्या 20 वर्षामध्ये 1000, म्हणजे बघा 20 वर्षामध्ये 1000 म्हणजे वर्षाला किती झाले? मला वाटतं किती रे, 100 होतात ना. म्हणजे वर्षाला 70, 80, 90, 100 बायकांशी याचा असा संबंध येत होता. आणि त्याचं आमिष काय होतं सगळ्यांशी? अपत्यप्राप्ती. त्याचं USP, युनिक सेलिंग प्रपोजल, स्वतःला विकायचं काय होतं की माझ्यामुळे तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल. आणि 99% ज्या बायका त्याच्याकडे वशीकरणाला त्याच्या बळी पडत होत्या, या पीडित आहेत. त्यातल्या बहुसंख्य महिलांच्या बाबतीमध्ये ही माहिती आता येते, पोलिसांकडूनच येते की, आणि आत्ता ज्या 6 तक्रारी आल्या त्याच्यावरूनही दिसत आहे की त्यांच्या संसारामध्ये एकतर मूल होणं न होणं याच्यावरून सासू सासरे नवरा यांच्याशी संघर्ष होता, त्यांना त्याच्यामुळे टॉर्चर सहन करावं लागत होतं. त्यामुळे काही होऊ दे पण एकदा मूल होऊ दे अशा डेस्परेशनमध्ये त्यातल्या काही गेलेल्या होत्या, म्हणून त्या याला बहकाव्याला बळी पडल्या, याच्या भूलथापांना बळी पडल्या. आणि असं साधारणतः एक चर्चा की 20 वर्षात 1000, त्यातल्या 700-800 बायकांना अपत्यप्राप्ती झाली अशी पण चर्चा आहे याच्यामुळे. आता याला जर HIV असेल, या हरामखोराला, तर HIV हा संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे आता हा केव्हा झाला, मी आणखीन 2-3 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. आणखी हा बरं झाला केव्हा, कोणाला माहिती त्याला. तेव्हापासून ज्या बायकांच्या हा संपर्कात आला, बरं याला अपत्यप्राप्तीसाठी तो त्यांच्याशी संभोग किंवा संबंध ठेवत होता आणि त्याही त्याच्या फशी पडत होत्या, त्या बळी पडत होत्या त्याच्या आमिषाला, त्याही अपत्यप्राप्तीसाठी जर असतील मेजॉरिटी, तर साहजिकच कंडोम लावत नसणार तो. म्हणजे डायरेक्ट HIV संसर्ग तो त्यांना करत असणार, तो त्यांना होत होता. आणि त्या प्रेग्नंट होत असतील तर त्यांच्या मुलांना होत असणार, त्यांच्या स्वतःच्या नवऱ्यांना होत असणार. म्हणजे या 1001 स्त्रिया या मरणाच्या दारात त्या HIV जाऊ शकतात, त्यांची मुलं जाऊ शकतात, त्यांचे नवरे जाऊ शकतात. पोलिसांचाच लीक केलेला आकडा आहे हा, 1000 बायकांशी 20 वर्षात संबंध. हा कोणाच्या मनचा नाही आहे. आणि हाही आहे की अपत्यप्राप्ती हेच त्याचा आमिष होतं. दुसरी एक त्याच्या संदर्भामध्ये धक्कादायक गोष्ट आलेली की हा त्याला HIV झाला कसा असेल, तर त्याच्या पासपोर्टवर तो 150 देशांमध्ये गेला आहे. हा मौज मजा मस्ती चंगळ मंगळ असा चंगीभंगीच माणूस होता तो. म्हणजे हेच करणारा माणूस होता, खुशाल चेंडूच होता. आणि तो 150 देशांमध्ये जाऊन आला आहे. त्या 150 देशांची यादी आली आहे, वर्तमानपत्रात छापून आली. तुम्हाला गुगलवर गेलात आणि त्याचं पासपोर्टचे डिटेल मागितलं तुम्ही, तर तो 150, त्या 150 देशांचं मी माहिती काढली. तर त्याच्यामध्ये बँकॉक तर आहे, तुमचं लास व्हेगास आहे, व्हिएतनाम आहे, फिलिपाईन्स आहे. एकंदर जगामध्ये
12 देश असे आहेत की जे सेक्स सिटीज किंवा सीन सिटीज किंवा सीन कंट्रीज, पापनगरी म्हणून मानल्या जातात. आणि वेश्या व्यवसाय हा तिथला काही ठिकाणी तर राष्ट्रीय उद्योग आहे असं म्हणणं बरोबर नाही खरं म्हणजे, पण तिथला राष्ट्रीय अर्थव्यवस्था त्यांची प्रॉस्टिट्यूशनवर अवलंबून आहे. आता त्यातले बळी वगैरे हा विषय वेगळा आहे, तो घेऊ आपण केव्हा तरी. पण अशा ठिकाणी गेला असणार आणि त्या 10 कंट्रीजमध्ये तो गेलेला आहे जिथे हा सेक्स हाच व्यापार चालतो. याचा अर्थ त्यांनी त्याच्यापैकी कुठून तरी हा घेतला. पण आणखीन एक गोष्ट आली आहे त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल मला थोडा खुलासा तुमच्याशी करावा असं वाटतं आहे. आणि परत मी याला आधार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे गुगलला टाका की सेक्स डेस्टिनेशन्स सिटीज अँड कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, तुम्हाला लगेच ती यादी आणि ते का आहेत, कसे आहेत, किती हजार लाख वेश्या तिथे आहेत, कोणती आकर्षण आहेत, हे सगळं गुगलवर मिळेल. मी आता गुगलवर सगळं काढलं, माझ्याकडे आहे, पण वाचून दाखवायला एवढा वेळ नाही म्हणून मी तुम्हाला ते तपशील देत नाहीत की का त्या कंट्रीजमध्ये प्रॉस्टिट्यूशन हे मोठ्या प्रमाणावर चालतं, त्याचंही हे दिलेले तपशील. आणखीन एक त्याच्यामध्ये काल बातमी होती की तो तुर्की मध म्हणून एक मध विकायचा आणि हा तुर्की मध हा सेक्स बूस्टर असल्यामुळे खूप मोठमोठे लोक त्याच्याकडून तो घ्यायचे. आणि मोठे लोक याच्याकडून तो तुर्की मध का घेत होते, तर हा बॅन आहे. जसं ड्रग्ज बॅन आहेत तसं हा तुर्की मध जो आहे हा बॅन आहे. तर तो चोरट्या मार्गाने येतो. म्हणजे याच्यावर खरं स्मगलिंगचा पण एक आरोप मी पोलिसांना सुचवतो की याच्यावर ड्रग ट्रॅफिकिंगचा पण तुम्ही आरोप ठेवा. कारण हा तुर्की मध जो आहे, गुगलवर जा तुम्ही लगेच, त्याला हनी डिलाईट किंवा मॅड हनी असं म्हणतात. मी गुगलवरचंच सांगतोय तुम्हाला, मॅड हनी किंवा हनी डिलाईट असं म्हणतात. आणि तो सेक्स बूस्टर आहे. तो स्टॅमिना वाढवतो, तुमचा संभोगाची कालमर्यादा वाढवतो, ताठरपणा वाढवतो. याच्याकरता टर्कीमध्ये आपल्या इकडे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल कडकनाथ कोंबडी आली होती बघा. त्या कडकनाथ कोंबडीच्या संदर्भात असंच होतं की कडकनाथ कोंबडीचं मटण खाल्लं, काळ्या कोंबड्या असायच्या त्या, काळं मटण असायचं, त्या खाल्ल्या तर खूप वेळ माणसाचं, पुरुषाचं हे उद्दीपन टिकतं वगैरे. आणि त्या प्रचंड पॉप्युलर होत्या आणि प्रत्येक धाब्यावर त्या मिळत होत्या आणि लोक ते दारूबरोबर सेक्स टॉनिक म्हणून, सेक्स बूस्टर म्हणून घेत होते. हा टर्की मध तसाच आहे. आणि तो 10 लाख रुपये चार्ज करत होता, 9 लाख रुपये त्या टर्की मधचे किलो मागे, आणि त्या बारण्या भरून देत होता असं टी व्हीवर आलं आहे. तर ते खरं आहे की तो टर्की मध जो आहे त्याला हनी डिलाईट किंवा मॅड हनी म्हणतात, ज्याचं गुगलवर तुम्हाला सगळे तपशील मिळतील. तो कसा असतो, काय, त्याचे दुष्परिणाम पण आहेत. त्याचे काही दुष्परिणाम आहेत की ते जर लाकडासारखं होऊन बसलं तर ते खाली येता येता फार वांदे होतात, त्याच्याकरता डॉक्टरकडे जाण्याची पाळी येते वगैरे, असं बरंच आहे तुर्की मधा. आणि तो मध मुंबईमध्ये मिळतो. विशेष म्हणजे हे जिथे ड्रग्ज वगैरेवाले असतात त्यांना जर सांगितलं टर्की मध, तुर्की मध, टर्की हनी, तर तो अवेलेबल आहे मुंबईमध्ये. हे ड्रगचे जे घालतात धाडी वगैरे नार्कोटिक्सवाले, त्यांना मी हा एक क्ल्यू देतो की तुम्ही गुगलवर चेक करा आणि मुंबईमध्ये हा कुठे कुठे अवेलेबल आहे तो पण तुम्ही पकडा. आणि हा बाबा ते 9 लाख 10 लाखाला विकत होता. याने विचारलं की मग तर 100, 200, 500 रुपयाला मिळतो, मग एवढं 9 लाख कसे? तर तो टर्की हनी जो आहे त्याची किंमत गुगलवर 9 ते 10 लाख रुपये दिलेली आहे, त्याने दिलेली आहे. तर त्यामुळे तो ते विकत होता. आणि ते काय रिमोट कंट्रोलने चालणारा साप आणि चिंचोक्याचे तो मणी विकत होता वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये पण असं आहे की समोरच्याची जेवढी गरज आहे तेवढं त्याची किंमत वाढवून विकण्याचा प्रथा आहे. तर मला काळजी याची आहे की ह्याचा संबंध पोलिसांच्याच लीक केलेल्या बातमीप्रमाणे, त्याने काही अधिकृत नाही सांगितलेलं, तर 1000 स्त्रियांशी आला असेल. आज 1000 महाराष्ट्रातली कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ती मुलं, त्या बायका. आणि कुठे आणि मी दोष याला देतो की अपत्याकरता ज्या प्रकारचं टॉर्चर बायकांना केलं गेलं त्याच्यातून हे बळी निर्माण झाले. याची जबाबदारी त्या हरामखोरावर जेवढी आहे तेवढीच टॉर्चर करणाऱ्या त्या कुटुंबांवर देखील येते की तुम्ही अपत्याकरता टॉर्चर करता. एकूण हा विषय फार गंभीर आहे आणि फडणवीस योग्य प्रकारे त्याची दखल घेऊन कारवाई करतायत, त्याबद्दल त्यांना धन्यवादच देतो. धन्यवाद.